इथे थोडेसे मासे आपण ठेवलेत आणि जाळ्यांमध्ये तुम्हाला दिसत असतील मासे असेच संपूर्ण जाळ्यांमध्ये थोडे थोडे थोडे. मित्रांनो, आता वाजले जवळपास 9:15 9:30 होत आलेत आणि आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे मालवण मार्केटमध्ये बघा मित्रांनो, मालवण मार्केटमध्ये आलो आहे आणि आपले छोटे मोठे जे मासे होते ते विकून झालेत आणि फक्त राहिलेत ते बांगडे. तर मित्रांनो, समोरच आपलं सर्जकोटचं बंदर आहे आणि बंदराच्या बरोबर थोडं अगोदर हे बघा इथे एक वकार आहे. आणि तर मित्रांनो, आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे रात्रीची बांगड्याची तुफानी मासेमारी. मित्रांनो, वाजले सकाळचे 5:30 आणि आम्ही आलो होतो जवळपास एक 4:45च्या आसपास पॉईंटवरती आलो आणि निघालो होतो जवळपास 4:15च्या आसपास बंदरामधून निघालो. अर्धा तास रनिंग केलं फक्त आणि आज आलो खूप खोल समुद्रामध्ये आणि आज आमचं टार्गेट आहे बांगडा किंवा सौंदाळा. तर आज बघूया आपल्याला काय काय मिळतं आहे. पण त्याबद्दल जर चॅनलवरती नवीन आला असेल, रात्रीच्या मासेमारी बघायची असेल, दिवसाची मासेमारी बघायची असेल, सुरमईच्या मोठमोठ्या मासे जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला लगेच चालू करूया. पण त्याबद्दल लाईक करायला विसरू नका आणि हाईप नक्की करा आणि चांगले चांगले कमेंट नक्की करा. चला लगेच व्हिडिओला चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला लगेचच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशली बांगड्याचा किंवा सौंदाळ्याचा होणार आहे नक्कीच. आणि धमाल आणि का होणार आहे मित्रांनो, कारण रात्रीची मासेमारी आहे आपला आवडता विषय आहे. रात्रीची मासेमारी तुम्ही ह्या अगोदर बघितला की खूप रात्रीच्या मासेमारीचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेले आहेत आणि जेव्हा आले तेव्हा काही नाही काहीतरी नक्कीच वेगळं घडले तर नक्कीच व्हिडिओ लगेच चालू करूया. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कारण आता थोड्याच वेळात आज होणार आहे. तर चला लगेच व्हिडिओला चालू करूया. बघा, जाळी वगैरे सगळे व्यवस्थित मारून घेतलीत आणि हा बघा किनारा दिसतो इथे. लाईटी दिसत आहेत ना सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या किनाऱ्याच्या लाईटी आहेत आणि तुम्हाला बाहेरच्या बाजूला दाखवतो. बाहेरच्या बाजूला पण बोटी वगैरे आहेत आमच्या आजूबाजूला आणि टायमिंगवरती तसं म्हणजे एक 5 ते 7 मिनटं आधीच मारून झालीत जाळी. तर जाऊ दे, काय विषय नसतो कारण आम्ही या वेळेला जे मारली ती वला घालून किंवा गेअरवरती मारली नाही. आलो तेव्हा गाळवत घातली होती आणि गाळवत जशी आपण रेग्युलरली गेलनेट म्हणजे जशी सुरमईची मासेमारी आपण बघितली आहे त्याच प्रकारामध्ये आपण आज जाळी मारलेली आहेत आणि थोडा दिवस आता वरती यायला चालला आहे. तर बघूया थोड्याच वेळात आता एक 6 वाजेपर्यंत आपण जाळी वळायला घेणार आहोत. नक्कीच आपलं टार्गेट सौंदाळा किंवा बांगडा असेल. बघूया आता आपलं नशीबच सांगेल आता आज काय मिळणार काय, कारण 2-3 दिवस गॅप झाला मध्ये. तर अंदाज तर नाहीच आहे बिलकुल. आमच्या बाहेर सगळ्या बोटी दिसत आहेत तिकडे आलेल्या आहेत ते. तर बघूया आपल्या नशिबामध्ये आता चहा वाढून ठेवले आणि नक्की थोड्याच वेळात आपल्या समोर असेल जे काय असेल ते. तर मित्रांनो, सकाळचे 6:10 झालीत आणि तांबूस लागली बघा. नयवाल्या बोटी ऑलमोस्ट सगळ्या बंदरामध्ये पण गेल्यात आणि आज थोडासा वारा लागतो मित्रांनो. बोट पण रोलिंग करते त्यामुळे तुम्हाला अंदाज येत असेल की थोडासा वारा लागतोय आज. रेनकोट तिकडे भिजला होता तो सुकत घातला आणि आज मी आणि पप्पा मागे येत आहेत. आता मशीन आपल्याला स्टार्ट करायची आहे. तर चला जाळी ओढायला घेऊया आणि आपलं लग आज बोया आणि बघूया आज आपल्याला काय मिळतं ते. असं तर असेल काही ना काहीतरी मिळायला पाहिजे बांगडी सौंदाळे. तर बघूया आज आपल्याला कितपत आणि काय काय मिळतं ते. चला मित्रांनो, आपली सगळी जाळी वगैरे ओढून झालीत आणि आज आम्ही ओढून घेतली जाळी कारण मुंडा नव्हता. आम्ही दोघेच जण आलो होतो. तर थोडेफार काही मासे भेटलेत ते आता कळणीला जाऊन माझ्या किनाऱ्याला इथे थोडेसे मासे आपण ठेवलेत आणि जाळ्यांमध्ये तुम्हाला दिसत असतील मासे असेच संपूर्ण जाळ्यांमध्ये थोडे थोडे आहेत. तर चला जास्त वेळ घेऊया नको कारण लवकर आपल्याला किनाऱ्याला पोचायचं आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये पण जायचं आहे. मित्रांनो, माशांचा कळप आहे बघा. जवळपास वरती दिसतो त्याच्याप्रमाणे 7 ते 8 टन मासळी आहे मित्रांनो. पूर्ण टोटली 7 ते 8 टनाच्या वरती मासळी आहे. एवढा मोठा मित्रांनो, हा जो काळा भाग दिसतो ना संपूर्ण मासळी तारली. आणि या साईडला पण आहे बघा समोर, हे बघा लगेच खाली जाते मित्रांनो. बघा मासळी पण धावत असते आणि सूर्यास्त बघा वरती आला आहे. जवळपास 7:45 होत आले आणि हा आपला जो समोरचा भाग दिसतो काळा भाग तो आहे रॉक आहे आणि आपल्याला जायचं आता तिकडे जवळपास अजून 10 ते 15 मिनिटांचा प्रवास आहे. तर मित्रांनो, खाडीमध्ये आलो आहे आणि सगळी ती आणि आपली वाटवून होत आली
बघा इकडे सगळे मासे ठेवलेत, मागे सगळे मासे ठेवले. आता मी भरायला जातो, जास्त वेळ तर थांबायला मिळणार नाही कारण आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे मालवण मार्केटमध्ये. चला जास्त वेळ इथे नको घेऊया, लगेच मासे भरायला घेऊया. मित्रांनो मालवण मार्केटमध्ये आलो आहे आणि आपले छोटे मोठे जे मासे होते ते विकून झालेत आणि फक्त राहिलेत ते बांगडे. 1.5 टोपलीच्या आसपास बांगडा आहे. तर 1200 रुपये सांगतायत, बघूया. तर मित्रांनो आता वाजले जवळपास 9:15 9:30 होत आलेत आणि आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे मालवण मार्केटमध्ये बघा कोणच नाही आहे अजिबात. आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये माशाला रेट डाऊन आहे. सौंदाळ्याला रेट चांगला होता, फक्त बांगड्याला रेट आपल्याला जो पाहिजे होता तेवढा नाही मिळाला. तर जाऊ दे. आणि मासे पण खूप कमी प्रमाणात होते आणि गिरायक पण खूप कमी प्रमाणात होतं. ॲक्च्युली मला 10-15 मिनटं लेट झाला, नाही तर बघ सगळं व्यवस्थित झालं असतं. पण जाऊ दे, नशिबाचे खेळ असतात. इकडे पण बघा वरच्या साईडला पण मासे कापणारे 2 जणं बसलीत, नाही तर इकडे पूर्ण अशी लाईन असते. आणि या लाईनला तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण मार्केट भरतं आणि इकडे लोकल खरेदीसाठी गिरायक आलेली असतात. पण आज गिरायक पण नाही आहे आणि मासे विकणारे पण खूप कमी आहेत आणि मासे पण खूप कमी. तर असू दे, काही नाही, एखादा दिवस असतो प्लस मायनस, ही धंद्याच्या बाजूच आहे. चला पुढे आता तुम्हाला काय असेल ते पुढे दाखवतो. तर मासे वगैरे विकून घरी आलो आहे आणि बंदरावरती आलो आहे आणि ते बघा पप्पांची आणि वाट बघतोय. पाणी पूर्ण लो टाईट झालेलं आहे आणि पप्पा आणि आका अजून आले नाही, त्याच्यामुळे परत मला घरी जावं लागेल आणि परत यावं लागेल. तिकडे बघा आपला जो पावसाळ्यामध्ये मासेमारी करताना आपण त्याला बघतो, रमेश वलवते बघा, डेंजर मासेमारी. चला हा बघा असा व्ह्यू आहे आपला खाडीतला. तर मित्रांनो बंदरावरून घरी आलो आणि तुम्हाला घरातली काय अपडेट आहे ती दाखवतो. चला. पप्पानी इथे मस्तपैकी नवीन जाळी बनवायला घेतलीत, अजून ही जाळी बनवायची आहेत आणि याच्यातली अर्धी जाळी आम्ही बोटीवरती चढवलीत. किचनमध्ये बघूया मम्मी आज काय स्पेशल. मम्मीचं स्पेशल काय, वांग्याचं भरीत. तर चला परत एकदा बंदरावरती जाऊया आणि बघूया हे लोक आलेत का, कारण बरीचशी कामं पेंडिंग राहिलेली आहेत ती पूर्ण करायची आहेत. टीटीने आमचा आज कोपरा धरलेला आहे मस्तपैकी. हो टीटी, तिला समजतं सगळं. चला बंदरावरती जाऊया. आणि मित्रांनो युद्धाचे परिणाम आपल्या मालवणात देखील दिसायला लागलेत. आता महिनाभर झाला असेल आम्ही चूल पेटवतो आहे, पाणी फक्त तापवण्यासाठी, म्हणजे जे आपल्या आंघोळीला जे पाणी लागतं ते पाण्यासाठी आपण फक्त चूल पेटवतो आहे. तर मित्रांनो समोरच आपलं सर्जकोटचं बंदर आहे आणि बंदराच्या बरोबर थोडं अगोदर हे बघा इथे एक वकार आहे आणि त्या वकारीला बघा कशा प्रकारे वडाचं झाड आलं आहे. त्याची पाळंमुळं आहेत ना सगळीकडे अशी पसरलीत बघा. इथे पण सेम आहे, इकडे पण एक वडाचं झाड आहे आणि इथे पण एक वडाचं झाड आहे बघा. आणि ते केवढं मोठं वाढलं आहे आणि हे भिंतीवरून मित्रांनो वरती रुजलेलं आहे बघा. आहे की नाही जबरदस्त. मित्रांनो असं वडाचं झाड कुठे तुम्ही बघितलं होतं का पहिल्यांदा, हे मला कमेंट करा. आणि मुळात म्हणजे कोणतरी काही 7 ते 8 वर्षापूर्वी कोणतरी इथे आला होता, लेखक होता आणि त्याने याच्यावरती एक कविता पण लिहिली आहे. ती कविता मी शोधण्याचा प्रयत्न केला पण कविता कुठे मिळत नाही. म्हणून हे वडाचं झाड तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर मित्रांनो आजचा दिवस तुम्ही बघितलात की कसा होता. ते मासे थोड्या मिळाले पण किंमत जास्त मिळाली. शेवटी काय होतं की मासा कमी असल्यानंतर थोडाफार हा रेट मिळतो ना. ते एवढी 500 आणि 600 रुपये बांगड्याची टोपली तिकडे जात होती ती आज 1000 गेली आणि सौंदळ्याची 1200-1300 येत होती ती आज गेली 1600 रुपयांनी. म्हणजे तसं बघितलं तर आपण प्लसमध्ये टोटल आजचा रिपोर्ट झाला आहे 3300 रुपये. मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.